नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या अनाहता हीलिंग स्टुडिओ चॅनलमध्ये. तर मित्रांनो, नवरात्रीच्या या सिरीजमध्ये आज आपला दिवस आहे तिसरा आणि आज आपण बघणार आहोत नवदुर्गापैकी तिसऱ्या दुर्गा मातेचं स्वरूप. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर आजची जी देवता आहे किंवा आजची जी देवी आहे ती आहे माता चंद्रघंटा. चंद्रघंटा या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि तो घंटेसारखा दिसतो, म्हणून त्यांना चंद्रघंटा असं नाव पडलं. या देवीचं रूप एकाच वेळी शांततामय आणि पराक्रमी आहे. त्या सिंहासनावर आरूढ आहेत. 10 हातात विविध शस्त्र आहेत, पण चेहऱ्यावर अपार करुणा आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह निश्चित झाला तेव्हा अनेक राक्षसांनी त्यांच्या विवाहात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देवी पार्वतीने चंद्रघंटा रूप धारण केले. या रूपात देवी रणांगणात उभी राहिली. तिच्या घंटेच्या नादाने संपूर्ण ब्रह्मांड दणाणून गेलं. त्या घंटेच्या आवाजाने राक्षसांची दहशत उडाली आणि तिच्या पराक्रमाने त्यांनी सर्व दुष्ट शक्तींना हरवलं. कथा आपल्याला सांगते की जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा माता चंद्रघंटा त्याचा त्वरित उद्धार करतात. त्या राक्षसांचा नाश करतात आणि भक्तांना शांती, सुख आणि समृद्धी प्रदान करतात. चंद्रघंटा देवीच्या प्रतिमेकडे पाहिलं की आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतात. एका बाजूला सिंहासनावर आरूढ योद्धा माता जी दुष्टांचा नाश करते, तर दुसऱ्या बाजूला करुणामयी माता जी भक्तांचं रक्षण करते. ही द्वैत आपल्याला शिकवते की जीवनात धैर्य आणि शांतता दोन्ही आवश्यक आहेत. माता चंद्रघंटा आपल्याला काय शिकवते, तर भीतीवर मात करा, भिवू नका, संकटातही धैर्याने उभे राहा, आपल्या अंतर्मनातील शांती जपा, कारण शांत मनानेच योग्य निर्णय घेता येतात. जीवनात जेव्हा संकट येतात तेव्हा घंटनादांसारखं धैर्य आणि आत्मविश्वास आपल्या आतून उमटू द्या. आजच्या दिवशी देवीला सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करतात. तिला दूध किंवा खिरीचा नैवेद्य आवडतो. असं केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. आणि देवीचा आजचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमः. हा मंत्र जपल्याने भीती नाहीशी होते, आत्मविश्वास वाढतो आणि संकटावर मात करण्याची क्षमता मिळते. आजचा संदेश स्पष्ट आहे. संकट आली की घाबरायचं नाही, धैर्याने तोंड द्यायचं. नात्यांमध्ये, कामात, आयुष्यात शांतता आणि प्रेम जपायचं. आपल्या जीवनात घंटानादासारखं स्पष्टता आणि स्थैर्य असायला हवं. तर मित्रांनो, हा होता नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा प्रवास. माता चंद्रघंटा यांच्या प्रेरणादायी कथा आणि शिकवण. उद्या आपण भेटू 4थ्या दिवसाच्या देवीसोबत. ती आहे माता कुष्मांडा, ज्या आपल्या हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करतात. तोपर्यंत माता चंद्रघंटेच्या आशीर्वादाने तुमचं जीवन धैर्य, शांतता आणि समृद्धीने परिपूर्ण हो. जय माता दी. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा. नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.